सर रोहित पवारांनी असा आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांची जी ताकद वाढलेली आहे भाजपला कुठेतरी नापसंत आहे आणि पवारांचं ताकद कमी करण्यासाठी पवारांचं कुटुंब जे आहे ते फोडलं जातं. मी एक सांगू का, मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी एखादी स्टेटमेंट केली त्याच्यावर आमच्यासारख्याने स्टेटमेंट केली तर योग्य राहते. मी मगाशीच सांगितलं की रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन जयंत पाटील साहेबांबरोबर आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा पवार साहेब जर काय बोलले आमच्या पक्षाच्या बाबतीत किंवा अन्य नेते कोण बोलले, जयंत पाटील बोलले, तर त्याला आपण उत्तर देऊ ना. रोहित पवारांच्या वक्तव्याची दखल घेणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांना जयंत पाटील साहेबांच्या रांगेमध्ये नेऊन बसवणं आहे. राज्याच्या जागा वाटपामध्ये मला असं वाटतं की 80-85% हे जागा वाटप फायनल झालेलं आहे. काही ठिकाणी 3 पक्षांचे ज्या याच्यावर दावे आहेत ते देखील 3 नेते मंडळी बसून येत्या 2-4 दिवसामध्ये संपवतील आणि जागा वाटप अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. आता जागा वाटपामध्ये काही लोक इकडे तिकडे जात आहेत, त्याचं काही लोक भांडवल करतायत. मला असं वाटतं की कोणी इकडे तिकडे गेल्यामुळं, कोणीही इच्छुक म्हणून तिकडे गेल्यामुळं महायुतीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही. महायुती ही अभेद्य आहे आणि पुढचं सरकार देखील महायुतीचंच असणार आहे. आघाडीमधून पण अशी चर्चा आहे, युतीमधून पण अशी चर्चा आहे की बऱ्याचशा जागांचं फायनल झालंय, डिक्लेअर अजून कोणीच करत नाही. तर आधी दुसऱ्याचं होते मग आमचं करू असं काही विषय आहे? नाही, असं नाही. कारण मी सुदैवानं त्या कमिटीमध्ये आहे. आमचं जागा वाटप ही सिस्टीम वेगळी आहे. महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण आणि मग जागा वाटप आहे. आता मुख्यमंत्री कोण हे स्वतः पवार साहेबांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी काय सांगितलंय की जोपर्यंत संख्याबळच येत नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री पदाची चर्चा करू नये. याचा अर्थ संख्याबळ येत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला आता जाणवलं असेल. तरी सुद्धा काही गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत म्हणून त्यांचं रखडलेलं आहे. आमचं स्पष्ट आहे की 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे अशी चर्चा होत नाही. आमच्याकडे 3 नेते मंडळी बसतात आणि अतिशय संवेदनशीलपणे चर्चा करून सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती असल्यामुळे तिकीट वाटप होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.